नमस्कार मंडळी. आज आपण या व्हिडिओमधून कपाशीवर दुसरी फवारणी कोणती करावी याच्याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत. कारण सध्याच्या परिस्थितीमध्ये गेल्या 17 जुलैपासून कंटिन्यू मध्ये पाऊस सुरू आहे आणि आपल्या कपाशीवर तसेच सोयाबीनवर फवारणी करण्यासाठी हा चान्सच मिळाला नाही. तर त्यामुळे सोयाबीनवरची सुद्धा एक फवारणी ही शेतकऱ्यांची झालीच नाही आणि आता भरपूर ठिकाणी कापसावर किंवा कपाशीवर दुसऱ्या फवारणीची वेळ सुद्धा ही आलेली आहे. आता दुसऱ्या फवारणीमध्ये नेमकं आपण काय वापरायला पाहिजे याची सविस्तर माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. ज्या शेतकऱ्यांची पहिली फवारणी सुद्धा झालेली नसेल तर त्या शेतकऱ्यांनी सुद्धा हा व्हिडिओ पाहावा, कारण त्यांच्यासाठी सुद्धा कामाची माहिती मी या व्हिडिओमधून सांगणार आहे. तुमच्याच गावठी भाषेमध्ये, म्हणजेच तुम्ही शेतकऱ्यांच्याच भाषेमध्ये मी तुम्हाला माहिती देण्याचा एक प्रयत्न करणार आहे. हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे. व्हिडिओ जरी लंबा होईल तरी तुमच्यासाठी कामाची माहिती समजून मी सांगणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तसेच तुम्हाला जर शेवटी माहिती आवडली तरच चॅनलला सबस्क्राईब करायचं, जबरदस्ती नाही. तर बघा, आपल्याला दुसऱ्या फवारणीमध्ये काय वापरावं लागेल? एक कीटकनाशक, जेणेकरून मावा, तुडतुडा, फुलकिडा आपला इथे कव्हर होईल. आणि आता राहिला प्रश्न पांढऱ्या माशीचा, तर पांढरी माशी पोळ्याच्या अगोदर आपल्या कपाशीवर ही जास्त प्रमाणामध्ये नसते, म्हणजेच तिचे कंट्रोल नाही केले तरी चालते. कारण सप्टेंबर महिन्यामध्ये पांढरी माशी आपल्या कपाशीवर येत असते, म्हणजेच पोळ्यापासून. त्यामुळे तुम्ही उगच काही पांढरी माशी दिसली आणि मार त्याला फवारा असं करायचं नाही. तर बघा, आपल्याला एक कीटकनाशक घ्यावं लागेल, म्हणजेच मावा, तुडतुडा, फुलकिडा हा इथे कव्हर होईल. त्याच्यानंतर याच्यामध्ये आपल्याला घ्यायचं आहे विद्राव्य खत घ्यावं लागेल. आता विद्राव्य खत कशासाठी? तर पात्यांची संख्या वाढण्यासाठी. एखादी याच्यामध्ये बुरशीनाशक घ्यावं लागेल, कारण आता भरपूर ठिकाणी पाणी पाणी सुरू होता. 17 ते 18 दिवस झाले, आज 20वा दिवस, 20 दिवस सुद्धा कुठे कुठे झाले आहे की पाणी कंटिन्यू सुरू आहे. तर तेथे बुरशीनाशक सुद्धा घ्यावं लागेल. आता बुरशीनाशकामध्ये सुद्धा भरपूर प्रकार आहेत, महाग, स्वस्त, ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. त्याचप्रमाणे पात्यांच्या संख्येमध्ये अजून वाढ व्हावी यासाठी आपल्याला एक बायोस्टिम्युलंट वापरायचं आहे. म्हणजे किती औषधी वापरावं लागेल आपल्याला? 4 औषधी. आता हे 4ही औषधी आपल्याला कोणत्या कंपनीच्या, कशा वापराव्या याच्याबद्दल माहिती मी सांगणार आहे. महत्वाचं म्हणजे ज्या मी तुम्हाला औषधी सांगणार आहे, ह्या औषधी तुमची जिथे उधारी असेल किंवा जिथून तुम्ही नगदीमध्ये औषधी घेणार असेल तर त्या दुकानदारापाशी सुद्धा ह्या औषधी मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ पद्धतशीर बघा. तर आता प्रश्न येतो, फुलकिडे, मावा, तुडतुडे याच्या नियंत्रणासाठी आपल्याला एक कीटकनाशक वापरायचं आहे. आता कीटकनाशक तर भरपूर सारे आहे, तर याच्यामध्ये आपण वापरू शकतो UPL कंपनीचं अपाची. फोटो मी तुम्हाला दाखवत आहे. UPL कंपनीचं अपाची किंवा स्वाल कंपनीचं ऑक्झॅलिस, या दोन पैकी तुम्ही एका कीटकनाशकाची फवारणी करू शकता. याच्यामध्ये मावा, तुडतुडा, फुडकिला, राहिली सुगली, पांढरी माशी सब याच्यामध्ये खतम होणार आहे. आता याचं प्रमाण किती घ्यायचं आहे? कारण दोनही याच्यामध्ये एकच घटक आहे, तो म्हणजे फिप्रोनिल 15% आणि फ्लोनिकामिड 15%, म्हणजेच उलालाचा घटक आहे. तर त्याच्यामुळे तुम्हाला चारही किडीवर नियंत्रण येथे मिळणार आहे. आता राहिला प्रश्न, याच्या व्यतिरिक्त कोणतं वापरू शकतो? तर तुम्ही येथे वापरू शकता लान्सर गोल्ड, 30 ग्रॅम 15 लिटर पाण्यासाठी. 30 ग्रॅम 15 लिटर पाण्यासाठी. किंवा इमिडाक्लोप्रिड, म्हणजे जे सुपर कॉन्फिडंट म्हणून नावाने येते, ते सुद्धा तुम्ही वापरू शकता. जास्त औषधी सांगण्यापेक्षा ज्या औषधी तुमच्या दुकानदारापाशी मिळते त्याच मी तुम्हाला सांगितल्या, म्हणजेच कीटकनाशकाचा प्रश्न आपला मिटला. आता प्रश्न येतो बुरशीनाशक कोणतं वापरायचं. आता बघा, बुरशीनाशक असं आहे की 4000 रुपये लिटरचं आहे आणि 500 रुपये किलोचं पण आहे. आता दुकानदार भरपूर ठिकाणी असं करतात की ज्याच्यामध्ये आहे ते विकतात, परंतु सगळेच दुकानदार असे नाही. काही काही दुकानदार खूप चांगले आहेत की जे शेतकऱ्यांचा विचार करून सुद्धा शेतकऱ्यांना योग्य तेच औषधी देतात. तर बुरशीनाशकामध्ये तुम्ही साप पावडर सुद्धा वापरू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही. कार्बन डॅझिम सुद्धा वापरू शकता, म्हणजे 22 त्याचप्रमाणे तुम्हाला जर याच्यापेक्षा चांगलं वापरायचं असेल तर प्रोपिकोनाझोल हे सुद्धा वापरू शकता, जे की टिल्ड नावाने येत होतं. हे सुद्धा वापरू शकता 15 मिली 15 लिटर पाण्यासाठी. हे सुद्धा एक जबरदस्त आहे. आणि तुम्हाला जर आता जास्तच महागाचं वापरायचं असेल, कारण भरपूर शेतकरी म्हणतात स्वस्त्याने रिझल्ट नाही, महाग वापरतो, तर तुम्ही अदामा कंपनीचं कस्टुडिया वापरू शकता किंवा बायर कंपनीचा नेक्टिव्ह वापरू शकता. आता झाला तुमचा बुरशीनाशका सुद्धा प्रश्न मिटला. आता प्रश्न येतो विद्राव्य खताचा.
तर विद्राव्य खतामध्ये आपल्याला काय करावं लागेल, 12:61:0 म्हणजे आपल्याला 61% स्फुरद द्यावं लागेल आणि नत्र 12%. म्हणजे याच्यामध्ये काय होणार आहे की स्फुरदची मात्रा जास्त मिळाल्यामुळे आपल्या कपाशीला पात्यांच्या संख्येमध्ये वाढ होणार आहे. हे सगळ्यात महत्वाचं असते. आता तुम्हाला झाला विद्राव्य खताचा प्रश्न सुटला. आता एक प्रश्न राहिला तो म्हणजे बायोस्टिम्युलंट. आता बायोस्टिम्युलंट वापरत असताना आता एवढी दुकानदार शेतकऱ्यांची याच्यामध्ये लूट करतात. आता सगळ्यांना हा शब्द लागू नाही, जे करतात त्यांच्यासाठी. तर याच्यामध्ये एवढ्या शेतकऱ्यांची लूट करतात की सर्रास विक्री सुरू आहे. ज्या प्रोडक्टचे रिझल्ट सुद्धा नाही ते सुद्धा प्रोडक्ट शेतकऱ्यांच्या मस्तकी हे मारल्या जातात. कशासाठी? तर सोडा. बायोस्टिम्युलंट वापरत असताना आपल्याला धरती कंपनीचे अग्रेसर गोल्ड 15 लिटर पाण्यासाठी 15 मिली वापरू शकता. जबरदस्त रिझल्ट आहे. पाटील बायोटेकचे झकास हे सुद्धा एक जबरदस्त आहे. बुस्टर म्हणजे परीश कंपनीचे झेप हे सुद्धा एक जबरदस्त आहे. तुम्ही मी सांगितलेले हे वापरू शकता. तसेच याच्या व्यतिरिक्त सुद्धा आपल्यापाशी बायोस्टिम्युलंट आहे. त्याचे सुद्धा मी तुम्हाला नाव सांगून देतो, जेणेकरून तुम्हाला हे नाही मिळाले तुम्ही अजून कोणते वापरू शकता. त्याच्यानंतर तुम्ही टाटा भार सुद्धा वापरू शकता. त्याचप्रमाणे सिजंटा कंपनीचं इसाबियन सुद्धा वापरू शकता. आता तुमच्याकडे जे मिळेल ते तुम्ही वापरू शकता. आता बघा, मी तुम्हाला कपाशीवर दुसऱ्या फवारणीबद्दल माहिती सांगितली आहे. आता भरपूर शेतकरी काय म्हणतील की आमची पहिलीच फवारणी झाली नाही, तर दुसरी फवारणी आम्ही का करावी? तर तुमची जर पहिली फवारणी झाली नसेल तर मी सांगितलेल्या औषधी न वापरता तुम्ही याच्यामध्ये 19-19 100 ग्रॅम वापरायचं 15 लिटर पाण्यासाठी. त्याच्यानंतर तुम्हाला एखादी ह्युमिक ऍसिड वापरावं लागेल. ज्या शेतकऱ्यांची पहिली फवारणी झाली नाही त्यांच्यासाठी ह्युमिक ऍसिड वापरू शकता. म्हणजे कपाशीची थोडी वाढ पण होईल आणि तुमचे तेथे जे ब्रँचेस आहेत तर ते सुद्धा चांगल्या निघेल. त्याच्यानंतर तुम्हाला याच्यामध्ये एखादी कीटकनाशक वापरायचं आहे. मोनोक्रोटोपास वापरू शकता, ऍसिटामा प्राइड वापरू शकता, रोगर वापरू शकता, थायोमेथॉक्झान वापरू शकता. तुमच्या दुकानदारापाशी मिळेल ते यापैकी एक प्रोडक्ट वापरा. जबरदस्त रिझल्ट पहिल्या फवारणीमध्ये तुम्हाला मिळणार आहे. परंतु पहिल्या फवारणीची वेळ ही गेलेली आहे आणि पहिल्या फवारणीबद्दल मी माझ्या चॅनलवर अजून व्हिडिओ पण टाकलेले आहे. ते तुम्ही जाऊन पहा. पद्धतशीर माहिती तुमच्या भाषेमध्ये मी समजून सांगण्याचा प्रयत्न तिथे केलेला आहे. आता बघा, आता मी तुम्हाला जी माहिती दिली, आता ही माहिती तुमच्या भाषेमध्ये एकदम हळू तुम्हाला समजेल अशा पद्धतीने मी सांगितली आहे. आता खरंच जर तुम्हाला माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. कारण अशाच प्रकारची तुमच्या भाषेमध्ये माहिती समोरच्या येणाऱ्या व्हिडिओमधून मी घेऊन येत असतो. तर त्यामुळे तुम्ही सबस्क्राईब करा. त्याचप्रमाणे हा व्हिडिओ कमीत कमी तुमच्यापाशी शेतकरी ग्रुप असेल तर 5 शेतकरी ग्रुपमध्ये यांना शेअर करून द्या. म्हणजे काय होणार की नवीन शेतकरी आपल्यासोबत जुळल्या जातील आणि त्यांची जी जी लूट होते तर ती होणार नाही. तर तुम्ही तेवढं काम करा आणि चॅनलला सुद्धा आता सबस्क्राईब करून घ्या. या व्हिडिओला एक लाईक जर केलं तर तुमच्या खूपच आभार होईल. तर एक लाईक सुद्धा आता करून द्या. तर तुम्हाला माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करून द्या, सबस्क्राईब करून द्या आणि एक छोटीशी कमेंट टाकून द्या खाली 2 शब्दाची की तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला. अन्य प्रश्न असेल ते सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की विचारा. तुमचा शेतकरी मित्र राहुल शिंदे. धन्यवाद.